नमस्कार मंडळी. काय तुमचं मनही छोट्या छोट्या गोष्टींनी अशांत होतं? मग गोंदवलेकर महाराजांचा हा एक विचार तुमचं आयुष्य बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. आज आपण 24 एप्रिल रोजीच्या गोंदवलेकर महाराजांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रवचनावर चर्चा करणार आहोत. संतांच्या सहवासात राहणे म्हणजे नक्की काय आणि जीवनात खरं समाधान कसं मिळवायचे याचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे. महाराज म्हणतात की संतांचे होणे म्हणजे केवळ त्यांच्या फोटोची पूजा करणे नव्हे, तर त्यांच्या आज्ञेत राहणे. जसा एखादा रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागतो, तसंच आपण संतांच्या शब्दानुसार वागलं पाहिजे. त्यांनी जसं सांगितलंय तसं करावं, त्यातूनच आपली प्रगती होते. आनंदाचा उगम आपल्यातच आहे. महाराज एक खूप सुंदर गोष्ट सांगतात. आपण मुळात आनंदरूप आहोत. मग आपल्या आयुष्यात इतकं दुःख कुठून येतं? जेव्हा आपण देवाला विसरतो आणि मीच सगळं करतो ह्या भ्रमात राहतो, तेव्हा दुःख निर्माण होतं. ज्याला देवाची ओढ लागली आहे त्याला संतांची भेट होते. जो देवाशी एकरूप झाला आहे त्याला शंकाच उरत नाही. जगाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. अनेकदा आपण परमार्थाकडे वळलो की लोक नावं ठेवतात. हा काय आत्तापासून देवदेव करतोय किंवा याला प्रपंच नीट करता येत नाही. महाराज सांगतात ह्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. मनाच्या दुःखाला कारण एकच असावे की मी अजून भगवंताचा का झालो नाही. आपल्या सगळ्यांना वाटतं की आपल्या मनातील वाईट विचार, राग, लोभ जात नाहीत. महाराज यावर एक जालीम उपाय सांगतात. त्या विकारांचा ध्यास घेऊ नका. ते विकार जात नाहीत असं म्हणत बसलात तर ते उलट वाढतील. त्याऐवजी आपलं काम करत राहा आणि नामस्मरण चालू ठेवा. नाम घेता घेता ते विकार आपोआप गळून पडतील. महाराजांनी शेवटी सांगितलं आहे की संतांची आज्ञाप्रमाण मानणं हेच प्रचिती येण्याचे साधन आहे. श्रद्धेने जे काम होतं ते केवळ कडक तपश्चर्येने सुद्धा होत नाही. आपल्या गुरूंनी जो मार्ग दाखवलाय त्यावर चालणं हीच खरी साधना. आजपासून आपणही एक संकल्प करूया. परिस्थिती कशीही असो, भगवंत आपल्याला ज्या स्थितीत ठेवेल त्यात समाधान मानून नाम घेत राहूया. जर तुम्हाला हा विचार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला महाराजांचा कोणता विचार सर्वात जास्त भावला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी विचारांसाठी पूजा अँड रुधो व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम.